तर मंडळी आज आपण चाललो आहोत अशा ठिकाणी जिथं 5 पवित्र नद्यांचा संगम होतो. आता 5 नद्यांचा संगम म्हणल्यावर तुम्हाला कळायच असेल की आपण महाबळेश्वर मधल्या पंचगंगा मंदिरात चाललोय आणि आज आपल्या सातारा देवयात्रा सिरीजचा दिवस आहे 9वा. आता आधी आपल्याला जायचं होतं महाबळेश्वर मंदिर आणि आपण त्या ठिकाणी सकाळी लवकर गेलतो, त्यामुळे गर्दीचा तर काय विषयच नव्हता. हे मंदिर महाबळेश्वर मधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिरातलं शिवलिंग स्वयंभू मानलं जातं. हे मंदिर पूर्णपणे दगडी असून ह्या मंदिरातला गाभारा खूप शांत आणि जुन्या काळातल्या वस्तुशैलीतला आहे. संत शंकराचार्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली असं मानलं जातं. महाबळेश्वर मंदिराचं नाव ही याच ठिकाणामुळे पडलं. तर त्याच ठिकाणावर दुसरं मंदिर जे आहे ते आहे पंचगंगा मंदिर, म्हणजे 5 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी आहे ते मंदिर. आता कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री ह्या 5 नद्यांचा संगम या ठिकाणाहून होतो. आता हे जे नदीच्या तोंडात जे पाणी पडते ते सगळ्या नद्यांचं मिळून एकत्र पाणी पडते. आता त्या 5 पवित्र नद्यांचं पाणी एकत्र होऊन किती पवित्र होत असेल. पुढे जे एकत्र पाणी येतं ते पाठीमागणे. आता हे जे प्रत्येक वेगवेगळ्या गाभाऱ्यातून पाणी येताना दिसते, गायत्री, सावित्री, कृष्णा, कोयना, वेण्णा ह्या पवित्र नद्यांचं पाणी वेगवेगळ्या गाभाऱ्यातून सतत येत राहतं. तर हा होता आपल्या सातारा देवयात्रा सिरीजचा दिवस 9वा. व्लॉग कसा होता कमेंट मध्ये सांगा ना. आपल्याला एक फॉलो आणि कमेंट करून जावा.